नमस्कार. आजचा आपला विषय आहे की मेडिटेशनचे सायकॉलॉजिकल फायदे काय होतात आणि ध्यानामुळे म्हणजे मेंदू आणि आपल्या मनामध्ये काय बदल होतात. तर नमस्कार, सर्वांचं स्वागत करते मी. तुम्हाला कधी असं वाटतं का की मन सतत विचार करत राहतं, रात्री झोप लागत नाही, छोट्या छोट्या गोष्टींची चिंता वाटत असते किंवा कोणत्याही कामात लक्षच लागत नाही? आणि जर हे खरं असेल ना, तर कदाचित तुम्हाला तुमच्या मनाला औषधाची नाही, ध्यानाची गरज आहे. ध्यान म्हणजे फोकस स्वतःवर. आज विज्ञान आणि मानसशास्त्र म्हणजे शास्त्राच्या आधारे जाणून घेऊया आपण की मेडिटेशन म्हणजे नेमकं काय आणि आपल्या मनावर त्याच्याने कोणतं आश्चर्यजनक म्हणजे असे परिणाम होतात. तर त्याचा पहिला पॉइंट आहे की मेडिटेशनमुळे ताण आणि स्ट्रेस कमी होतो. आपण दिवसभर अनेक गोष्टींचा ताण घेत असतो आणि या तणावामुळे आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल नावाचा जो स्ट्रेस हार्मोन असतो तो वाढतो. आणि संशोधनातून असं दिसून आलं की नियमित ध्यान केल्याने कॉर्टिसॉलची पातळी कमी होऊ लागते आणि परिणाम काय होतो, तर मन अधिक शांत होतं, शरीर रिलॅक्स होतं आणि दैनंदिन जीवनाचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. दुसरा पॉइंट होतो चिंता आणि भीती कमी होते. आपण अनेकदा वर्तमानापेक्षा भविष्याचा जास्त विचार करत असतो. उद्या काय होईल आणि असं झालं तर मग, आणि अशा कितीतरी गोष्टी ओव्हर थिंकिंगमुळे खूप आपल्यामध्ये एन्झायटी वाढत असते. ध्यान आपल्याला वर्तमान क्षणामध्ये आणतो आणि हळूहळू भविष्याच्या भीतीतून बाहेर पडायला शिकवतो. तिसरा पॉइंट, एकाग्रता आणि फोकस वाढवतो. आज मोबाईल किंवा सोशल मीडियाच्या आणि सतत येणाऱ्या ह्या नोटिफिकेशनमुळे लक्ष सतत विचलित होणं अगदी सामान्य झालेलं आहे असं वाटतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की सगळं आपण विस्कळीत झालेलो असतो. आणि ध्यान म्हणजे मेंदूसाठी आपला एक व्यायाम असतो. जसं शरीराचा व्यायाम स्नायूंना मजबूत करतो, तसंच ध्यान हा मेंदूचे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवत असतो. म्हणजे एक प्रकारचा मेंदूचा व्यायाम आहे हा ध्यान करणं म्हणजे मेडिटेशन म्हणजे. आणि म्हणूनच विद्यार्थी किंवा व्यावसायिक किंवा खेळाडू देखील आपले मेडिटेशन करत असतात. तर आणि चौथा पॉइंट आहे भावनांवर नियंत्रण करतो म्हणजे मेडिटेशन. आपल्या भावना म्हणजे राग, चिडचिड, निराशा आणि अशा प्रत्येक भावना म्हणजे ह्या भावना म्हणजे प्रत्येकाला येतातच. म्हणजे हा प्रश्न भावना येण्याचा नाहीये. तर त्यावर आपण कशी प्रतिक्रिया देतो त्याचा आहे. तर ध्यानामुळे प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थिती समजून घेऊन उत्तर देण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित होते आणि यालाच आपण इमोशनल रेग्युलेशन म्हणतो. पाचवा पॉइंट होतो नकारात्मक विचार कमी होतात. काही लोक सतत स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल नकारात्मक विचार करत असतात की मी काहीच करू शकत नाही, माझं काही होणार नाही, किंवा मला माहिती नाही, मला नाही जमणार वगैरे वगैरे. पण ध्यानामुळे आपण विचारांना सत्य न समजता फक्त येणारे जाणारे विचार म्हणून पाहायला शिकतो आणि याच्यामुळे नकारात्मक भावनांचा प्रभाव हळूहळू कमी होतो. आपण ध्यानामध्ये तेच शिकवतो, विपश्यना ध्यान केलं असेल तुम्ही, की ते विचार येतात जातात त्यांना फक्त दुरून बघा. आणि हे जेव्हा तुम्ही याची प्रॅक्टिस 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 केली तर तुम्ही प्रत्यक्ष जीवनामध्ये पण तुमच्या जीवनात जे काही विचार आले त्याला फक्त बघायचं शिकलं जातं आणि याच्यामुळे नकारात्मक विचारांचा प्रभाव हळूहळू कमी होतो. तशी सवय लागते आपल्याला, ते आपल्याला सवय लावून घ्यावी लागते, म्हणजे प्रोग्रामिंग करावी लागते आपल्याला आपल्या माइंडचं. तर ते मेडिटेशन मधून खूप सुंदर तुम्हाला करता येतं. सहावा पॉइंट आहे आपली झोप सुधारते. झोपण्यापूर्वी मन शांत नसेल तर शरीर कितीही थकलं असेल ना तर झोप लागत नाही. आणि ध्यानामुळे मात्र मेंदू शांत होतो, आपले विचार शांत होतात, हृदयाची गती कमी होते, श्वास संथ होतो आणि नैसर्गिकरित्याच गाढ झोप लागण्यात मदत होत असते. सातवा पॉइंट आहे स्वतःची ओळख वाढते. म्हणजे ध्यान म्हणजे स्वतःपासून पळणं नसतं, तर स्वतःला भेटणं. म्हणजे स्वतःला आतमध्ये, आतापर्यंत आपण काय करतो, बाहेर बघतोय की तू असा, हे असं, ते तसं, परिस्थिती तशी. पण हे सर्व आतमध्ये माझ्या काय आहे, म्हणजे माझ्या भावना काय आहेत, माझ्या सवयी काय आहेत, माझी भीती काय आहे, हे सर्व आणि किंवा आपल्या खऱ्या क्षमतेची ओळख आपल्या ध्यानामधून होते. आणि याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, निर्णय आपण अधिक स्पष्ट घेऊ शकतो आणि आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि विज्ञान काय सांगतं,
की नियमित मेडिटेशनमुळे तणाव कमी होऊ शकतो किंवा लक्ष किंवा तुमचं स्मरणशक्ती सुधारू शकते. भावनांवर नियंत्रण करण्याची क्षमता तुमची वाढू शकते. मानसिक आरोग्य अधिक चांगलं राहण्यात मदत होऊ शकते. म्हणजे अर्थातच मेडिटेशन हे सर्व मानसिक आणि शारीरिक आजारांवर उपचार नाहीये, परंतु योग्य उपचारांसोबत म्हणजे तुम्ही जे डॉक्टरकीचं म्हणजे घेताय, डॉक्टरचं औषध घेताय त्याच्यासोबत निरोगी जीवनशैली सोबत हे अत्यंत उपयुक्त असं म्हणजे ठरतं. तर ध्यानाची सुरुवात कशी कराल? तर फक्त दररोज 10 मिनिटं शांत जागी बसा, डोळे बंद करा. फक्त श्वास येतो आहे किंवा जातो आहे याच्याकडे लक्ष द्या. विचार आले तर त्याच्याशी लढू नका. ते पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, जे असेल ते असेल. तुम्हाला आवडोत, न आवडोत, पण त्याच्यासोबत लढू नका. त्यांना फक्त येऊ द्या आणि जाऊ द्या. आणि हे मात्र सातत्य ठेवा. कारण ध्यानाचा परिणाम एका दिवसात येत नाही. तो रोज असं कमीत कमी 10-15 मिनिटं आणि असं करता करता थोडं थोडं वेळ वाढवा. कारण हे आपण सर्व रेखीमध्ये शिकवतो. एक टेक्निक आहे. रेखी म्हणजे एक सुंदरशी टेक्निक आहे. त्याच्यातून आपण हे सर्व शिकवतो. तर नक्कीच याची नियमित सराव तुम्हाला करावा लागेल. एका दिवसाचं नाहीये किंवा तुमचं हे सर्व एका रात्रीत बदलेल असं नाही होऊ शकत. पण हे मात्र नक्की आहे की तुमचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलतो. तुमचा पर्पज बदलतो आणि तुमचा अनुभव बदलतो आयुष्याबद्दलचं. तर हेच बदलणं म्हणजे शेवटी आपल्याला आतून आनंद मिळतो. आपल्याला आनंद शोधायला बाहेर जायची गरज नाहीये आणि तोच आनंद मग आपल्याला आपला परिस्थिती बदलवते, आपले दृष्टिकोन बदलतो, आपलं आरोग्य बदलतं, आपलं सगळं काही बदलतं. सगळं म्हणजे पैशाचा स्रोत बदलतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक म्हणजे समाधान, समृद्धी आपल्याकडे येत राहते. म्हणून म्हणते की रेकी शिका. आणि खरंच तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो नक्कीच तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला प्रज्ञा करुणाला. आणि अशाच ध्यान, मानसशास्त्र म्हणा किंवा रेकी किंवा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिकली तुम्हाला जीवन समजून सांगणाऱ्या अशा व्हिडिओसाठी आपल्या प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट स्पिरिच्युअल हिलिंगच्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर नक्कीच असे तुम्हाला सायंटिफिकली व्हिडिओज पुढे मी तुम्हाला सांगेल आणि पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.